अजित पवारांच्या व्यासपीठावरून काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची आपल्याच पक्षावर आगपाखड। मोहब्बत की दुकानवरून पक्ष नेतृत्वावर टीका। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचेही स्पष्ट संकेत। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचं काँग्रेस नेतृत्वाला ओपन चॅलेंज। विधान परिषदेत चेन्नीथलांच्या सांगण्यावरून मतदान केलं, आता त्यांनी चिठ्ठी जगजाहीर करावी। एबीपी माझावर झिशान सिद्दीकींचं वक्तव्य। अजित पवारांच्या यात्रेत नवाब मलिक सहभागी झाल्यानं चर्चांना उधाण। निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस मात्र ठाम। मुंबई गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री। रामदास कदमांचा हल्लाबोल, तर कदम अनाड्यासारखं बोलतात, चव्हाणांचं प्रत्युत्तर। विधानसभेत योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरेंना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली। रामदास कदमांचा गंभीर आरोप। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवून महाविकास आघाडीचं टीकास्त्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात। 25 तारखेला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार। मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदाच्या 1846 जागा भरणार। 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।